जय महाराष्ट्र मित्रांनो, बाईट नाईट कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण टॅलीमध्ये बँक इम्पोर्ट कसे करायचे हे बघणार आहोत. चला तर मग गेटवे ऑफ टॅलीमध्ये इम्पोर्ट हा ऑप्शन आहे. त्याचा शॉर्टकट की Alt O. बँक स्टेटमेंटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बँक लेजर सिलेक्ट करायचे आहे. तुमचे बँक स्टेटमेंट कुठल्या बँकेचे आहे, HDFC आहे, ICICI आहे, PNB आहे. तर फॉर एक्झाम्पल मी HDFC बँक सिलेक्ट करते. त्यानंतर फाईल पाथ, तुमचे जे बँक स्टेटमेंट आहे तुम्ही कुठल्या फोल्डरला सेव्ह केले आहेत. जसं की मी डेस्कटॉपमध्ये बँक स्टेटमेंट नावाच्या फोल्डरमध्ये माझे सर्व बँक स्टेटमेंट सेव्ह केले आहेत. त्यानंतर फाईल टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपलं जे बँक स्टेटमेंट आहे ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे, CSV फॉर्मॅटमध्ये आहे. तर इथे एक्सेल फॉर्मॅट सिलेक्ट केला. शो मोर केल्यानंतर माझे जेवढेही माझ्या फाईलमध्ये बँक स्टेटमेंट आहे ते तुम्हाला शो होतील. मी HDFC बँक सिलेक्ट करते. यस. त्यानंतर तुम्हाला शो प्रिव्ह्यू इम्पोर्ट करण्याच्या पूर्वी जर प्रिव्ह्यू बघायचा असेल तर ऑप्शन यस करा. देन एक्सेप्ट. तुम्ही बघू शकता विदिन सेकंदमध्ये बँक स्टेटमेंट इम्पोर्ट झालं आहे. परंतु अजून ही बँक स्टेटमेंट टॅलीमध्ये इम्पोर्ट नाही झालं आहे. आपल्याला प्रिव्ह्यू दिसला आहे. 87 एंट्री आहेत आणि मी इम्पोर्ट करते. इम्पोर्ट. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल न्यू एंट्रीज इम्पोर्ट सक्सेसफुली. तुम्हाला प्रश्न पडला असेल 0 काउंट का आहे. ॲक्च्युली हे जे स्टेटमेंट आहे मी ऑलरेडी टॅलीमध्ये इम्पोर्ट केलं आहे, त्यामुळे इथे काउंट 0 आला आहे. डुप्लिकेट एंट्री होण्याचे चान्सेस इथे कमी होणार आहेत. आता मी एक्सेल ऑलरेडी टॅलीमध्ये इम्पोर्ट केलं आहे, तर ते बघायचं कुठून. त्यासाठी परत गेटवे ऑफ टॅलीवर या. बँकिंगमध्ये बँकिंग ॲक्टिव्हिटीज, देन HDFC बँक. एंटर. ठीक आहे. तुम्हाला आता ब्ल्यूमध्ये ट्रान्झॅक्शन दिसतील बँकेचे. इथे तुम्हाला अवेलेबल ओनली इन बँक दिसत आहे. इथे तुम्हाला अवेलेबल ओनली बँक म्हणजे ही एंट्री टॅलीमध्ये अवेलेबल नाही आहे, फक्त बँकेत आहे. आपल्याला आता ही टॅलीमध्ये इम्पोर्ट करायची आहे. ठीक आहे. आपण सिंगल एंट्री सिलेक्ट करूनही इम्पोर्ट करू शकतो. जसं की मी सिलेक्ट करते, स्पेस बारने सिलेक्ट केली एंट्री. देन राईट साईडला F7 क्रिएट व्हाउचर अँड मल्टी व्हाउचर. एंटर. तर यावेळी तुम्ही एंट्री करू शकता. परंतु जर तुम्हाला बल्कमध्ये एंट्री करायची असेल तर कसं करायचं. तर सेम वे तुम्हाला जेवढ्याही एंट्री टॅलीमध्ये इम्पोर्ट करायच्यात पहिले सिलेक्ट करून घ्या. देन क्रिएट व्हाउचर अँड मल्टी व्हाउचरवर क्लिक करा. त्याचा शॉर्टकट की आहे F7. जेवढ्या पण एंट्र्या मी सिलेक्ट केल्या आहेत तेवढ्या तुम्हाला इथे शो होतील. इथे तुम्ही लेजर नेम टाकू शकता. त्याआधी आपण व्हाउचर टाईप बघू. इथे ॲटोमॅटिक टॅलीने पेमेंट, रिसिप्ट असे व्हाउचर टाईप्स घेतले आहेत. ठीक आहे. देन इन्स्ट्रुमेंट नंबर आहे, डिपॉझिट, विड्रॉवल. देन आपल्याला आता लेजर नेम सिलेक्ट करायचे. आता सपोज हे पेमेंट IT टेक सर्व्हिस आहे. मी ते IT टेक सर्व्हिस टाकते. लेजर ऑलरेडी अवेलेबल आहे. एंटर करेल. देन आहे हे लेजर अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. तर मी इथे लगेच जाऊन क्रिएट करू शकते लेजर ह्या स्क्रीनवर, म्हणजे आपल्याला बॅक जाण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आता सपोज मी एक एंट्री केली, Ctrl+A सेव्ह करते. इथे खाली ऑप्शन आला आहे मार्क ॲज रेग्युलर अँड रिकन्साईल. म्हणजे तुमची एंट्री टॅलीमध्येही होणार आहे आणि रिकन्साईलसुद्धा होणार आहे सोबतच. यस. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. यस. बघू शकता टॅलीमध्ये एंट्री झाली आहे विथ रिकन्सिलेशन. ओके. परत बॅक आले मी. आता सपोज मला फिल्टर लावायचे. एकाच पार्टीचे माझे खूप सारे पेमेंट आहे, किंवा UPIने आपल्याला भरपूर सारे पेमेंट येत असतात, किंवा आपण UPIने पैसे देत असतो. तर त्या एंट्र्या आपल्याला फिल्टर लावून करायचं आहे. तर आपण काय करू, इथे फिल्टरचं ऑप्शन आहे. अप्लाय फिल्टर केलं. इथे मी UPI सिलेक्ट करते. UPI जेवढ्या पण माझ्या UPIच्या एंट्री आहेत मला इथे शो होतील. ठीक आहे.
मी एंट्री सिलेक्ट केल्या. देन क्रिएट व्हाउचर अँड मल्टी व्हाउचर. इथे वरती तुम्हाला कॉमन लेजर असा ऑप्शन दिसेल जो की नॉट ॲप्लिकेबल आहे. तिथे एंटर करून तुम्हाला UPI असं सिलेक्ट करायचं आहे. एंटर. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण UPI लेजर नेम एंट्री झाली आहे अगदी कमी वेळात. आणि व्हाउचर टाईपसुद्धा तुम्ही बघू शकता इथे. Ctrl+A मार्क ॲज रेग्युलर अँड रिकन्साईल. यस, सर्व एंट्री टॅलीमध्ये गेल्या आहे. बँक इम्पोर्ट हे फीचर अतिशय IMP आहे आणि युजफुल आहे. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमचे जे मॅन्युअली एंट्री आपण करत असाल तर इथे आपला टाईम सेव्ह होणार आहे. तर तुम्ही हे करून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.